तर वाटातच आमची गाडी झाली पंक्चर। तर नमस्कार मंडळी, मी आहे ज्ञानेश्वर आणि आज आम्ही चाललो होतो परळी वैजनाथच्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी। तर श्रावण महिना चालू आहे, तर आम्ही म्हणलं श्रावण सोमवार सोडून आता थोडीशी गर्दी कमी असेल, पण वाटातच काय गाडी पंक्चर झाली। नंतर आम्ही परळी वैजनाथला पोहोचल्यानंतर बघितलं तर काय बाहेर गर्दी थोडीशी कमी दिसली, पण थोडंसं आत गेल्यानंतर पूर्ण 3 तासाची गर्दीमध्ये लागून आम्ही शेवट मंदिरामध्ये आलो। मला वाटलं आज गेल्यानंतर गर्दी थोडीशी कमी असेल, पण गर्दी तेवढीच होती। तर आम्ही आज जाऊन घेतले सगळ्यांनी दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो परत बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी काढले फोटो काढून आम्ही परत येताना आम्ही जाणार होतो गोपीनाथ गडावर। तर गोपीनाथ गड हा आम्हाला जाताना वाटेवरच लागतो, तर मुंडे साहेबांचं दर्शन घेणं तर बनतच होतं। तर आम्ही आत गेल्यानंतर पूर्ण एकदम मस्त वातावरण होतं आणि मुंडे साहेबांच्या समाधी स्थळावर गेलो। तिथे गेल्यानंतर सर्वांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या वाटेवर परत।